हॅलो नमस्कार ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची PhD पूर्व परीक्षा पेट परीक्षेसंदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत। बहुप्रतीक्षित जी परीक्षा होती पेट परीक्षा, जी शेवटची पेट परीक्षा असणार आहे, ती परीक्षा 21 जुलै रोजी होणार आहे। उद्यापासून म्हणजेच 13 तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे। यंदा प्रथमच अँड्रॉइड वेब पद्धतीनं ही परीक्षा घेतली जाणार आहे। 21 जुलैला घेण्यात येणारा निर्णय प्रशासनानं घेतला आहे। यंदा प्रथमच विद्यापीठाने ही परीक्षा अँड्रॉइड वेब बेस्ड पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे परदेशातील विद्यार्थ्यांसह देशांतर्गत कोणत्याही विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची पेट परीक्षा देता येणार आहे। विद्यापीठात यावेळी PhDच्या जवळपास 474 जागा असणार आहेत। PhD पूर्व परीक्षा पेट देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 13 जूनपासून अर्ज करण्यासाठी लिंक खुली करण्यात येणार आहे। विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून अर्ज करता येतील। पेटसाठी 2 पेपर असणार आहेत। त्यातील पहिला पेपर जो असणार आहे रिसर्च म्हणजे संशोधन विषयक असणार आहे सकाळच्या सत्रामध्ये, तर दुसरा जो पेपर आहे संबंधित तुम्ही ज्या विषयातून अर्ज केलेला आहे, जसं मराठी असेल, इतिहास असेल, त्या विषयाचा तो पेपर दुसरा असणार आहे, तो दुपारच्या सत्रामध्ये असणार आहे। विद्यार्थ्यांना घरी बसून त्यांच्या अँड्रॉइड मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉपवरून देखील ही परीक्षा देता येणार आहे। पण कॅमेऱ्यासमोर 2दा विद्यार्थी हल्ला किंवा बाजूला झाला तर तो बाद ठरवला जाणार असल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे। पेपर सोडवण्याची प्रत्येक पेपरची वेळ 1 तासाचा असणार आहे। तर या परीक्षेचं वेगळेपण म्हणजे विद्यार्थ्यांनी हे आवर्जून लक्षात ठेवावं। यामध्ये आपण जर पाहिलं तर 21 जुलैला होईल PhDची पूर्व पेट परीक्षा। सकाळ व दुपार अशा 2 सत्रामध्ये प्रत्येकी 1 तासाचे 2 पेपर असणार आहे। ऑनलाईन लॉगिंग केल्यावर पेपर सोडवण्यासाठी असेल 1 तासाचा कालावधी। त्यानंतर 18 ते 20 जुलैला होईल विद्यार्थ्यांची पूर्व तयारीची ऑनलाईन मॉक टेस्ट देखील होणार आहे। त्यानंतर पेटसाठी वेब बेस्ड सिस्टीम देशातील परदेशातील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्यासाठी करण्यात आलेली आहे। आणि एक दुसरं महत्त्वाचं वेगळेपण म्हणजे एकापेक्षा 2 विषयातून देखील ही परीक्षा आपल्याला देता येणार आहे। जसं की मराठी असेल, एज्युकेशन असेल, तुम्ही म्हणजेच 2 विषयातून एक विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार आहे। एका विषयातून पेट देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 21 जुलैला परीक्षा देता येणार आहेत। पण ज्या विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक विषयातून पेट द्यायची आहे त्यांची परीक्षा 22 जुलैला होणार आहे। विद्यार्थ्यांना पेटसाठी 13 जून ते 6 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे। अशा पद्धतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या माध्यमातून 21 जुलै पेट घेतली जाणार आहे। PhDच्या जवळपास 450पर्यंत जागा आहेत। विद्यार्थ्यांना 13 जूनपासून अर्ज करता येतील। त्याची पेट पूर्वीची तयारी म्हणून 18 ते 20 जुलैला मॉक टेस्ट देखील देता येणार आहे। कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे नियोजन करण्यात आल्याची माहिती डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ। अशा पद्धतीनं बहुप्रतीक्षित असणारी पेट परीक्षा जी PhDची पूर्व परीक्षा आहे ती आता त्याची अर्ज प्रक्रिया 13 जूनपासून सुरू होत आहे आणि त्याची परीक्षा 21 आणि ज्या विद्यार्थ्यांना 2 विषयामध्ये द्यायची त्यांना 22 जुलैला ही परीक्षा देता येणार आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपले मित्रमैत्रिणी जी या परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना शेअर करायला आणि आवडल्यानंतर लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।